आज विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झाली आणि या भेटीदरम्यान ते त्यांच्या कर्मानं स्मरतील असं शिंदे म्हणाल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केलाय। पण त्यांच्या पराभवाचे धनी आपण व्हायला नको असंही शिंदेंनी सांगितल्याचं शिवतारे म्हणाले। अजित पवारांबद्दल बोलताना विजय शिवतारे यांनी हा दावा केलाय। सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली त्यांची, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं। गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय। परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये, त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं। पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे। म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे। त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं। पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल। मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू। तर त्यांच्या पराभवाचा धनी आपण व्हायला नको असं शिंदे म्हणाल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केलेला आहे। ते त्यांच्या कर्मानं स्मरतील असं शिंदे म्हणालेत असं विजय शिवतारे माध्यमांशी बोलताना म्हणालेले आहेत। आज बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्यासाठी एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये भेट झाली। या भेटीदरम्यान काही तोडगा निघतो का, विजय शिवतारे आपली भूमिका बदलतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पण या भेटीनंतरही विजय शिवतारे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी अजित पवारांबद्दल भाष्य केलं, बारामतीच्या विकासावरही त्यांनी बोट ठेवलं आणि अजित पवारांवर सडकून टीका केली। 2019च्या वेळी ज्यावेळी अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या विरोधात भाष्य केलेलं होतं ते विजय शिवतारे यांच्या मनामध्ये अजूनही सलतंय आणि त्याला जशास तसं प्रत्युत्तर विजय शिवतारे यांनी दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।